महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। मात्र असं असलं तरी कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता आहे। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक, तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी असा सामना रंगणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। आधी कोल्हापूर, आता हातकणंगले। जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन्ही मतदारसंघावर आपली मांड पक्की केली आहे। त्यामुळे जागा वाटपात कोल्हापूर आणि हातकणंगले हे लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र असं असलं तरी कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक अथवा हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने या दोघांपैकी एकाचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे धैर्यशील माने आणि संजय मंडलिकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात घातल्याचं कळतंय। कोल्हापूरची जागा जर शिवसेनेला सुटली तर उमेदवारीसाठी संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा आहे। त्याचप्रमाणे भाजप नेते समरजित घाटगे हे सुद्धा उत्सुक आहेत, मात्र त्यांचं चिन्ह अद्याप ठरलेलं नाहीये। हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत, याच सोबत प्रकाश आवाडे, राहुल आवाडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। शिवसेनेने लढवलेल्या 23 जागांपैकी 18 जागांची जी मागणी आहे त्या सुद्धा जागा खेचून आणतील याचा विश्वास आहे। मागच्या वेळी सुद्धा प्रचंड मताधिक्याने आमचा विजय झाला होता आणि यावेळी काही वेगळी परिस्थिती काही घडलेली नाही। यावेळी उलट आम्ही भारतीय जनता पक्ष आणि युतीचे उमेदवार म्हणून मागच्या वेळी निवडून आलो होतो। राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर येते, त्यामुळे अधिकची शक्ती आम्हाला मिळणार आहे। हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघातल्या विकास कामांचा धडाका सुरू केलाय। त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी या गतवेळच्या पैलवानांमध्येच पुन्हा लोकसभेची कुस्ती होणार अशी चिन्ह आहेत। महाविकास आघाडीकडून लढावं अशी ऑफर असली तरी शेट्टी मात्र एकला चलोरेच्या भूमिकेवर ठाम आहेत। खासदार माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असून त्यांच्या ऐवजी ही उमेदवारी राहुल आवाडे यांना मिळावी असा प्रयत्न आवाडे गटाकडून सुरू असला तरी तसं काही घडण्याची शक्यता मात्र धूसर वाटते। दिवसभर खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून अनेक लोकाभिमुख उपक्रम या ठिकाणी झाले, अनेक भूमिपूजन झाली, उद्घाटन झाली। लोकांना हवे असलेले जे काही कामं आहेत, विकासाचे प्रकल्प, ते पुढे नेण्याचं काम धैर्यशील माने त्यांच्या मतदारसंघामध्ये आज केलं। त्यांना मी शुभेच्छा देतो। धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यासाठी निवडणूक सोपी नसेल असं बोललं जातंय, कारण राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला मुख्यतः शिवसेना नेते उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे आणि शिंदेंसोबत गेलेले धैर्यशील माने यांचा पराभव करणं हेच टार्गेट ठाकरेंनी ठेवलंय। गेल्या निवडणुकीत धैर्यशील माने यांना 5,74,077 मतं पडली होती, तर राजू शेट्टी यांना 4,80,292 मतं होती। तर वंचितचे असलम सय्यद यांनी सुद्धा 1,20,584 मतं घेतलेली होती। या निवडणुकीत धैर्यशील माने 93,785 मतांनी विजयी झाले होते। उद्धव साहेबांना जाऊन भेट घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी ही चर्चाच केली होती की मी मागायला येत नाही, बाकी तुम्ही द्या। कारण लोकांच्या समोर जाताना शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर महाआघाडीमध्ये आहेत आणि शरद पवार साहेबांचा स्पर्श झाला तर कारखानदार आणि शेतकरी कसा काय एकत्र संघटनावाला येतो याचा फटका त्यांना मागच्या वेळी बसलाय, त्याची भीती त्यांना वाटते। म्हणून आतल्या दारानं ती युती करायचा प्रयत्न करतायत। सामूहिक लोकांना दाखवताना एक दाखवायचं की मी एकला चलो आहे, मी कुठं मागितलंय, त्यांचं त्यांनी आणून दिलाय, आता आणलेलं दिलेलं मी नको म्हणू का? मी कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही, केवळ संघटना कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही। आता माझ्या विरोधामध्ये उमेदवार उभा करायचा काय नाही करायचा हा सर्वस्वी महाविकास आघाडीचा निर्णय आहे। आणि समजा एक शेतकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता जो कुठल्याही आघाडीशी संबंधित नाही, परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो, सरकारच्या विरोधात नेहमी संघर्ष करत असतो। कोणताही आर्थिक व राजकीय पाठिंबा नसताना साखर सम्राटांच्या या बालेकिल्ल्याला राजू शेट्टी यांनी 2 वेळा हादरा दिला आणि शेतकऱ्यांची ताकद संसदेत पोहोचवली। मात्र याच राजू शेट्टी यांचा झंझावात गेल्या लोकसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरला। आता राजू शेट्टींनी आपलं गतवैभव मिळवण्यासाठी शड्डू ठोकलाय। इथे एकाच एक लढत झाली तर माने आणि शेट्टी यांच्यात टफ फाईट रंगणार हे नक्की। शेखर पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, हातकणंगले।